नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि जॉय प्रेझेंट्स फिल्टर कॉफी विथ अनफिल्टर्ड गप्पा या आपल्या नवीन शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याबरोबर असे एक दिग्दर्शक आहेत, सॉरी फिल्म मेकर, प्रोड्युसर, रायटर, किती गोष्टी ते करतात काय सांगू तुम्हाला. आणि खरं सांगू तर इतक्या गोष्टी मला लक्षात ठेवायला सुद्धा कठीण आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं अभिजित सर. किती गोष्टी लिहिल्या आहेत तुमच्या इंस्टाग्राम बायोमध्ये आणि मला असं वाटतं त्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्ही करता. इंट्रोडक्शन दे एक चांगला, सभ्य, सालस, छान मुलगा, मितभाषी, वा, प्रेमळ. हे खरं माझं इंट्रोडक्शन आहे. नक्कीच नक्कीच. खूप गोष्टी तू ज्या वाचल्यास प्रत्येक क्षेत्रात करिअर घडेल का म्हणून मी सगळं करून बघतो, अजून काही करिअर घडत नाही माझं. अरे बा, असं कसं. नाही मी असं नाही म्हणाले की तुम्ही प्रयत्न करतायत. मला असं वाटतं तुम्ही ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी करून झाल्यात आणि सगळेच आता आपण बघितलंच आहे की किती सुंदर डिरेक्शन करतात ते. नेते म्हणून त्यांनी किती सामाजिक कार्य केले आहेत. काय सांगाल सर, आधी आपण आपल्या डिरेक्शनच्याच प्रवासाबद्दल बोलूया. कुठून आवड निर्माण झाली? खरं तर म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की डिरेक्शनची आवड अशी पहिल्यांदा कधीच निर्माण होत नाही, कारण डिरेक्शन किंवा दिग्दर्शन काय असतं लहानपणी माहिती नसतं. आमच्या पिढीचं अख्खं आयुष्य या क्षेत्राकडे वळणारं प्रत्येकाचं एकच व्यक्ती बघून झालं, त्या व्यक्तीचं नाव अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनच्या फिल्म्स बघायच्या आणि मग आपण पण असंच प्रत्येकालाच हिरो व्हायचं असतं. पण माझी खरी सुरुवात झाली शाळेमध्ये. मी बालनाट्यात एकांकिका स्पर्धा व्हायच्या. मी त्या एकांकिका स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की पहिलं माझं आयुष्यातलं केल्याने होतं आहे रे नावाचं एक नाटक होतं, एकांकिका होती. आणि मी साधारणपणे मला असं वाटतं सहावीत होतो, 5वी 6वीत सहावीत होतो वाटतं, तेव्हा ते पहिल्यांदा मी नाटकात काम केलं. नंतर मी 8वी 9वीमध्ये एक नाटक बसवलं शाळेमध्ये. पण असं काही म्हणजे मी नाच बसवायचो, गॅदरिंग असायचं प्रत्येक शाळेत असतं, ॲन्युअल फंक्शन्स. आणि तेव्हा म्हणजे मी अभ्यास सोडून सगळीकडे तो खेळत होतो, खो खो बास्केटबॉल खेळायचो. आणि इथे स्पोर्ट्समध्ये पण होता तुम्ही? हां, आठवत नाही की मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही कधी संध्याकाळी टी व्ही बघितल्याचं आम्हाला कधीच आठवत नाही. आम्ही संध्याकाळ शाळेतनं आलं, दप्तर टाकलं की पहिले व्यायामशाळेत जायचो. आणि मला नेहमी असं वाटतं की ते खूप त्या मातीतले संस्कार नकळतपणे, म्हणजे आत्ता ते जाणवतं, ते असे होतात. आणि मी जाहीर अनेक पालकांना सांगू इच्छितो की आता तो प्रॉब्लेम आलाच आहे, कारण मोबाईल सोडून मुलांच्या पायाला माती लागत नाही. पण त्याचा एक त्या प्रश्नात, गंभीर प्रश्नात नको जायला. पण मी नेहमी असं म्हणतो, तुम्ही रोज जेव्हा खेळायला जाता तेव्हा तुम्ही रोज जिंकता किंवा हारता, आणि त्यामुळे तुम्हाला ना ती हारायची पण एक खचून जात नाही तुम्ही, आणि जिंकून माजत नाही तुम्ही. आणि हा जो संस्कार नकळतपणे मुलांमध्ये घडतो ना, तो आयुष्याच्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही फेल व्हा किंवा पास व्हा किंवा डिस्टिंक्शनमध्ये या किंवा पहिले या, एक भावनात्मक त्याचं घालमेल होत नाही फार. पण एका साईडला जसं स्पोर्ट्स होतं तसं शाळेमध्ये गॅदरिंग किंवा या गोष्टी, ॲन्युअल फंक्शन वर्षातनं एकदाच व्हायचं. तेव्हा मला एक नाटक मिळालं प्रोफेशनल, बालनाट्य. त्याचं नाव भूताची भंबेरी भम. बापरे. आणि त्या नाटकातनं काम केलं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे मी 9वीत एक पहिलं नाटक मी दिग्दर्शित केलं. पण असं काही ठरवून काही केलं नाही. म्हणजे ॲड एजन्सीची सुरुवात झाली. सर, तुम्ही दिग्दर्शन करताना सर्वात जास्त लक्ष कशाकडे देता? म्हणजे त्या चित्रपटाच्या कथेवर किंवा मग कलाकारांवर, नेमकं कशावर? ॲज अ डिरेक्टर, ॲज अ डिरेक्टर बापरे, सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं. म्हणजे ते मी म्हणतो ना की मला असं वाटतं की दिग्दर्शकाला सगळ्या गोष्टीचं एक काय म्हणू, एक ज्ञान असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सुदैवाने मी लिहितो सुद्धा, म्हणजे कथा किंवा मी रादर लेखक सुद्धा आहात. हां, म्हणजे लेखक आहे.
पण मला ना स्क्रीन प्लेच सुचतो. म्हणजे मी कथा जी लिहितो ते माझ्या सगळ्या असिस्टंट्स किंवा असोसिएट्सना माहिती आहे की मी अशी कथा लिहून काढत नाही की एक होता काऊ एक होता चिव असं असं लिहित नाही. मला ती कथा दिसायला लागते आणि मी असं म्हणतो की पहिला सीन हा असेल की जबरदस्त पाऊस पडतोय आणि तिचं घरटं चिमणीचं घरटं हालतंय. सो तिथून माझं असं लिखाण सुरू होतं आणि त्यामुळे काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की चित्रपट बनवणं हे एक तंत्र आहे. बरोबर. ते तंत्र हल्ली आता तुमच्या मोबाईलवर पण सगळे ॲप्स आहेत आणि तुमचे कॅमेराज आहेत. पण चित्रपट बनवणं ही फार गंभीर गोष्ट आहे. नक्कीच. चित्रपट शेवटी तुम्ही कशाला बनवता, त्यातली तांत्रिक बाजू कशा करताय, तर ती एक कथा दाखवण्याकरता आहे. त्या कथेमध्ये गुंतून राहावं अशा प्रकारचा स्क्रीन प्ले असणं आवश्यक आहे. त्याच्यावर खूप काम करायला लागतं आणि मी अनेक शॉर्ट फिल्म्स किंवा आता मी तुला माहिती आहे मी पुण्याला मी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलची स्थापना केली. MIT त्याचा आता दुसरा बॅच चालू आहे. तिसरी बॅच चालू BA आहे. इन फिल्म मेकिंग. त्याचा मी मेंटॉर आहे, त्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. तर तिथे पण मी ना इतर सगळ्या फिल्म स्कूलमध्ये म्हणजे राहुल कराड MITचे जे आहेत त्यांच्या बरोबरीने मी ते मला संधी दिली त्यांनी. इतर सगळ्या फिल्म स्कूलमध्ये जनरली 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स असतो. माझ्या सिलेबसमध्ये तो 2 वर्षाचा आहे. याचं कारण ॲक्टिंगला आलेल्या मुलांनी किंवा सिनेमॅटोग्राफी करायला आलेल्या मुलांनी किंवा साऊंड करायला आलेल्या मुलांनी त्या सगळ्यांना सगळं माहिती पाहिजे. इनिशियली तुम्हाला सगळे ते फिल्मच्या संदर्भातले गोष्टी माहिती पाहिजेत. मग सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने मला असे काही संधी मिळत गेला किंवा मी नेहमी म्हणतो की मला कविता करता येते. आता कशी येते मला माहिती नाही, त्यात काय गर्व करायचा, आता देवाने दिली बुद्धी तर त्याचे आभार. तर तुम्हाला ना असं सगळं घेऊन चालावं लागतं. तुम्हाला एखादा उत्तम पदार्थ बनवताना जे कसब एखाद्या गृहिणीमध्ये लागतं की मी नेहमी असं म्हणतो की फिल्म चांगली आणि होते आणि फिल्म चांगली होत नाही. तर त्याच्यात त्या फिल्म मेकरचा हात कसा असतो माहिती आहे ना. तुम्ही पाककलेची सगळी पुस्तकं वाचा. त्याच्यात तुला सांगितलं असेल की तुम्ही एवढी भाजी घ्या, एवढं हे घ्या, एवढा कांदा घ्या, एवढा टोमॅटो घ्या, तुम्ही तिखट टाका, जिरं टाका, फोडणी अशी करा. मीठ चवीनुसार. मला वाटलंच. मीठ चवीनुसार आहे ना, ह्याच्यात सुगरण ठरते. आणि ते चवीनुसार मीठ जे टाकण्याचा जो हात आहे ना, तो सशक्त बनवायला तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात किंवा खूप अभ्यास करावा लागतो. आणि ते फिल्म मेकरचं मीठ हे चवीनुसार असतं, ते तुम्हाला यावं लागतं. तर त्यामुळे मी विचार करताना असं पर्टिक्युलर आणि मग दिसत जातात ॲक्टर्स. मी नेहमी असं म्हणतो की थोडंसं मी जे काही फार काम नाही केलं आहे, पण जेवढं काही केलं आहे रिअलिस्टिक फिल्म्स माझा थोडासा पॅटर्न तो आहे. तेच तुम्हाला विचारणार होते की तुम्ही जेव्हा ऐतिहासिक आणि बायोपिक चित्रपट करता तेव्हा सर्वात जास्त मोठा आवाहन काय असतो? माननीय बाळासाहेबांवर ठाकरे केली. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे जे काही प्रचंड मोठं नाव आहे, तर पहिली गोष्ट कसं काय ते 2-2.5 तासात सामावायचं. एवढी मोठी पर्सनॅलिटी आणि एवढं मोठं त्यांचं असलेलं योगदान. नक्कीच. आणि अनेक कॉन्ट्रोवर्सीज. मला म्हणजे आपल्याला काय होतं ना, आपल्याला ते ऐकून असं वाटतं की हां, बाळासाहेब आम्हाला माहिती आहेत. तुम्ही एखाद्या बाहेरच्या देशात समजा एखाद्या झिम्बाब्वेमधल्या एखाद्या किंवा होनोलुलूमधल्या एखाद्या माणसाने समजा ठाकरे बघितला, तर तो अचंबित होईल की एक कार्टुनिस्ट, साधा वृत्तपत्रामधला एक व्यंगचित्र काढणारा मनुष्य एवढा महान नेता कसा काय बनू शकतो, ही स्टोरी आहे ती. आणि ते विलक्षण सगळं. आता ठाकरे करताना सुदैवाने मला त्यांचा सहवास मिळालेल्यांपैकी मी आहे, कारण मी शिवसेनेत होतो आधी. मला हेच विचारायला आवडेल सर की माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तुमची पहिली भेट कधी झाली? मी
2005च्या डिसेंबरमध्ये माझा राजकारणाशी तसा दूर दूर तक काही संबंध नव्हता. म्हणजे मी राजकीय व्यक्तींच्या संपर्कात अनेक आलो. आनंद दिघे साहेबांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे 2-3 वर्ष मी केले. वा. गणेश दर्शन स्पर्धा असायची, त्यात मी परीक्षक पण असायचो. आणि पण माझा प्रत्यक्ष राजकारणाशी काही संबंध नव्हता. मला माझे मित्र सुनील राऊत आमदार आहेत आता, आणि त्यांचे बंधू संजय राऊत. तर त्यावेळेला अशी घडामोड झाली की राजसाहेबांनी शिवसेना सोडली होती आणि सगळंच यूथ गेलं होतं. आणि 2007 साली 2005 साली 2005. आणि मग विद्यार्थी सेनेत काम करायला म्हणजे मी नेहमी राजसाहेबांना पण मी नेहमी सांगतो, साहेब जे काय घडलं ते तुमच्यामुळेच घडलं माझ्या आयुष्यात. कारण तेव्हा विद्यार्थी सेना पुन्हा बांधायची होती आणि मी त्या काळाचा बऱ्यापैकी गुंडगिरी माझी चालायची. त्यामुळे संजय राऊत साहेबांनी फार माझे जवळचे संबंध आहेत. गुंडगिरी म्हणजे नक्की काय? गुंडगिरीचा एपिसोड आपण वेगळा करूया. पण बंधू मी म्हणतो संजय राऊत यांनी मला बोलवलं आणि विद्यार्थी सेनेचं काम सुरू, म्हणजे अगदीच आम्ही 7-8 जणच होतो. म्हणजे महाराष्ट्रात विद्यार्थी सेना अनेक ठिकाणी होती, कारण विद्यार्थी सेना म्हणजे माननीय राजसाहेबांनी बांधली होती. त्यामुळे ती सगळी जरी बाहेर पडली तरी थोडे होते लोक. त्याच्यानंतर एकदा मी लाईमलाईटमध्ये आलो. खरं तर मी नेहमी म्हणतो वन फाईन डे आय बिकेम पॉलिटिशियन. आणि तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला. त्याच्या आधी पण मी भेटलेलो, मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा पण अशी भेट म्हणतो तशी नव्हती झाली. आणि त्याच्यानंतर 2006च्या जूनमध्ये 19 जूनला मला भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष बनवलं. आणि मला आता कळतं की म्हणजे अजूनही मला फार राजकारणातलं कळत नाही, पण तेव्हा तर अगदी शून्य कळत होतं. आणि ते खूप मोठी म्हणजे ते पोझिशन ती खूप मोठी होती. कारण म्हणजे हे बोलताना सुद्धा माझी ती अजिबात योग्यता नाही, पण त्याच्या आधी राजसाहेब भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे उगाच लोकांना वाटत होतं राजसाहेबांनंतर हा बसवला म्हणजे याच्यात काहीतरी असणार. हे मी कायम राजसाहेबांना अनेक वेळा सांगितलं, साहेब तुमचंच ग्लॅमर मी खूप खाल्लं त्यावेळेला, तुमचे उपकार तेव्हापासून आहेत माझ्यावर. कसं असं की बाळासाहेबांसारखा इतकं थोर व्यक्तिमत्व तिथे जाताना सुद्धा असं. पण माझं भाग्य आहे की मला त्यांचा सहवास मिळाला. गप्पा पण मारायचे माझ्याशी. म्हणजे आता काय मी 8-10 वर्षात काही रोज चहाला नाही बोलायचे, पण 8-10 वर्षात कधीतरी भेटले 15-20 वेळा तरी अशी वेळ आली की मी साहेबांसमोर आणि विविध विषयांवर ते गप्पा मारायचे, काही किस्से सांगायचे. तेव्हा मला ते असे गोड आजोबांसारखे वाटायचे. म्हणजे ही भावना लोकांना कदाचित वेगळी वाटेल, पण ते ठाकरे कुटुंबीय तुम्ही बघितलं तर राजसाहेबांचं पण तेच, किंवा मी माननीय उद्धव साहेबांबरोबर काम केलं, माननीय राजसाहेबांबरोबर आज माझं भाग्य आहे की मी काम करतोय. पण ह्यांची कलावंताची बाजू ही फार विलक्षण आहे. ह्यांची एखाद्या प्रेमाने मनुष्य हाताळायची हे अनबिलिव्हेबल आहे, आणि त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. ठाकरे हा चित्रपट तुम्ही केला, त्या दरम्यान कोणी अप्रोच केलेलं तुम्हाला की तुमचीच ही आयडिया होती? नाही, मला संजय राऊत यांनी अप्रोच केलं. त्याचं कारण आहे, कारण एकतर त्यांना तो चित्रपट बनवण्याचं जेव्हा आलं तेव्हा ते खरं त्यांना मराठी चित्रपट बनवायचा होता. तर मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की असं आपण बनवतो. म्हणलं बंधू मराठीत नको ना, म्हणजे मराठीत बनवूया पण हिंदीत बनला पाहिजे, कारण जास्त लोकांना कळेल की काय त्यांचं आयुष्य आहे, किंवा साधारणपणे मराठी माणसाला माहिती असतं बऱ्यापैकी. पण हा अप्रोच त्यांनी मान्य केला. मी पहिले त्यांनी विचारल्यानंतर लगेच मी पहिले राजसाहेबांना
सांगितलं की असं असं विचारलं. तर ते म्हणले की कर की मग काय. म्हणजे ही गोष्ट जी माननीय राजसाहेबांची आहे की सहजरित्या मला उगाच टेन्शन आलं बाबा, कारण मी मनसेमध्ये होतो. आत्ताचं जसं वातावरण आहे ते तेव्हा अजिबात नव्हतं. संजय राऊतने दिलं की मला ते भाग्यवान मी असं आहे की माननीय उद्धव साहेब किंवा माननीय राजसाहेब यांनी कोणीच मला असं सांगितलं नाही की तू करू नको. उलट मला मदतच झाली. राजसाहेबांनी काढलेलं फोटो बायोग्राफी पुस्तक जर बघितलंच तर जवळजवळ ती अख्खी फिल्म आहे. हो. म्हणजे सगळे किस्से ऐकत 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 इतकं मला असं ते ओव्हरवेल्मिंग होतं की ठाकरे बनला. पण ठाकरे या चित्रपटात असे काही अनसेन्सर्ड सीन होते का जे सेन्सर बोर्डामुळे काढावे लागले आणि ते खरंच महत्त्वाचे सीन्स होते माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर? नव्हते तसे. म्हणजे आम्ही सेन्सॉरपर्यंत जाईपर्यंत हे नाही, काही वादग्रस्त अनेक गोष्टी होत्या की ज्या पॉलिटिकली वादग्रस्त आहेत. बरोबर. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला की म्हणजे आणीबाणीला म्हणजे इंदिराजींची भेट किंवा आणीबाणीला दिला सपोर्ट किंवा या सगळ्या किंवा मुस्लिम लीग बरोबर केलेलं एका इलेक्शनला युती, या सगळ्या गोष्टी आम्ही प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि रादर तो जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे लोकांना वाटतं खूप कॉन्ट्रोवर्शियल आणि हे, पण बाळासाहेबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांनी स्वतःच काही लपवलं नाही तर आम्ही कशाला लपवायला पाहिजे. एक मात्र नक्की होतं की अनेक गोष्टी आम्हाला अजून टाकायच्या होत्या पण त्या वेळेच्या अभावी, कारण त्यांचं आयुष्य इतकं, तो पट इतका मोठा आहे, त्या इतक्या मोठ्या पटलावरती ते कोंबून कसं बसवायचं, अनेक अनेक प्रसंग आमचे. म्हणजे त्यावेळेला जी काही चर्चा चालली होती ठाकरे 2 येणार का, ठाकरे 2 येणार का, तर तो केवळ म्हणजे पुढच्या गोष्टी दाखवायच्या न दाखवायच्या याच्यावरती ते अवलंबून नव्हतं. बाळासाहेबांच्या आयुष्यात इतक्या घटनाक्रम इतके मोठमोठे की काही घटनाक्रमावरती मला तर वाटतं की त्या एकाच गोष्टीवर एक फिल्म होईल. आणि त्यावेळेला ट्रेलर लॉन्चला अमिताभ बच्चन म्हणले होते, त्यांनी ट्रेलर लॉन्च केला ठाकरेचा, कि माननीय बाला साहब का लाइफ 2.5 घंटे में कैसे, इस पे तो 100 एपिसोड की वेब सिरीज होनी चाहिए. नक्कीच. म्हणजे तसं आहे ते. त्यामुळे काय इतकं घडलंय त्यांच्या आयुष्यात आणि इतकं त्यांनी घडवलंय, तर म्हणजे नक्कीच. आणि काही असा विचार आहे का वेब सिरीज वगैरे बनवायचा त्यांच्या? बघू आता, ठाकरे 2 करायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. वा, एकंदरीत तुम्ही एक हिंट दिली असं म्हणायला हरकत नाही की ठाकरे 2 येतोय का? नाही, अजून काही तसं काही नाही, पण विचारात आहे. आता तू विचारलंस म्हणून मला विचार आला. सर, जेव्हा मराठीत ठाकरे डब होत होता तेव्हा त्याचा आवाज आणि डबिंग आधी सचिन खेडेकर सर करणार होते आणि त्यानंतर चेतन सशीतल ह्यांनी आवाज दिला. का आणि कसं घडलं? नाही, मराठी उत्तम बोलणारा, मराठी भाषा अतिशय सहजरित्या बोलणारा आणि उत्तम आवाज असलेला असा एकमेव अभिनेता आहे तो म्हणजे सचिन खेडेकर. नक्कीच. त्यामुळे सचिन खेडेकर यांना आम्ही विनंती करणार होतो, पण बऱ्याच गोष्टी आम्ही तपासत होतो की वेगळ्या आवाजात केलं तर, किंवा आम्ही असाही विचार करत होतो की नवाजभाई मराठी शिकत होते, म्हणजे रोज प्रॅक्टिस मी 12 खडी करून दिलेली त्यांना ऐकायला, म्हणजे अ ई क ख ग घ ङ उदय सबनीसच्या आवाजात. आणि हे ॲक्टर मी अनेक लोकांना सांगत असतो, तर या क्षेत्रात येणाऱ्या माणसांना की जे आपल्याला ॲक्टर्स मोठे वाटतात ते उगाचच मोठे होत नाहीत. कष्ट, कन्व्हिक्शन, सतत ळचा उच्चार, णचा उच्चार, हे कसं काय करायचं ह्याची प्रॅक्टिस. तर ज्या वेळेला असं ठरलं की नवाजभाई मराठी में हम लोग डब करेंगे, तरीही ती प्रॅक्टिस त्याने सोडली नाही, कारण डब करताना माझ्या ओठांची किंवा तोंडाची हालचाल
तशीच झाली पाहिजे. तर हे 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 कन्व्हिक्शन, हे डिवोशन आपल्याला दिसत नाही. पण मग बाळासाहेबांचाच आवाज द्यायचा का? कारण मला असं वाटतं बाळकडूमध्ये आधी चेतन शशीतल हा वन ऑफ द बेस्ट डबिंग आर्टिस्ट करेक्ट. देशातला. आणि त्याने जेव्हा डब केलं, आम्ही ट्राय केलं, केलं तेव्हा सरसरून काटा आला. मला मराठीत मग आम्ही बाळासाहेबांचा आवाज डब केला आणि हिंदीमध्ये नवाजुद्दीन नवाजुद्दीनचाच सिद्दीकी आवाज. त्यांचाच आवाज. कसं होतं काम करणं नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबर? काय एकंदरीत एक्सपिरियन्स होता तुमचा? काय अतिशय डाऊन टू अर्थ माणूस आहे, मेहनती आहे. एकतर एक्सपेक्टेड नव्हतं की लोकांना की बाळासाहेबांची भूमिका आणि नवाजुद्दीन सिद्दीकी व्यक्तिशः मी जात धर्म जेंडर न मानणारा माणूस आहे. कलाकार असतो. पण नवाजनी सोनं केलं ना. कारण नवाजचं लुक्स, ही इज अ व्हेरी सिन्सिअर ॲक्टर. त्यांनी इतकं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला असं वाटतं की तशीच भूमिका प्रसाद ओकनी, धर्मवीर त्यांनी बघितलं नव्हतं दिघे साहेबांना, किंवा नवाजनी बाळासाहेबांना बघितलं नव्हतं. हे कमालीचं ॲक्टर आहे. भेटले पण नसतील कदाचित. हां, भेटले पण नव्हते कधी. पण असं करताना त्यांना समजवणं, त्यांना समजून घेणं, काय झालं त्यावेळेला, का असं झालं, हा सीन झाला आहे तर हे काय, याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय आहे, काय पॉलिटिकल परिस्थिती होती तेव्हा, हे सगळं जेव्हा एक ॲक्टर म्हणून अभिनेता समजून घेत असतो आणि त्याच्यानंतर तो डिलिव्हर करत असतो, तेव्हा काम करायला पण मजा येते. म्हणजे ॲज अ डिरेक्टर, आणि मला सुदैवाने खूप चांगले ॲक्टर्स मिळालेत आत्तापर्यंत. आणि एक काय होतं की ॲज अ फिल्म मेकर किंवा ॲज अ डिरेक्टर तुमच्या डोक्यात जे चित्र असतं ते एकदा त्याचं ट्युनिंग झालं की मग, म्हणजे सुदीप चटर्जी DOP होते. आता सुदीप चटर्जी म्हणजे चकदेपासून ते काय सगळ्या भन्सालीच्या सगळ्या फिल्म्स सगळ्या, आणि त्यामुळे ते इतकं आमचं एक कॉम्बिनेशन झालं. मी सुदीपदा आणि नवाजभाई. आणि हा जो अभ्यास आहे ना मागचा, की हे काय आहे, हे का करतोय आपण, कसं करतोय. काही माझं मेटाफॉरिकल बऱ्याच गोष्टी असतात डिरेक्शनमध्ये. तर त्यामुळे करताना मजा येतेच. आणि एखाद्या मोठ्या ॲक्टर बरोबर करताना एक जास्त मजा येतेच, कारण नवाज स्टार आहे. डेफिनेटली. जेव्हा तुम्ही माननीय बाळासाहेबांची भूमिका साकारणारा कलाकार शोधत होता, तेव्हा तुमच्या मनात काय भावना होती आणि तुम्हाला कसा कलाकार हवा होता? माझ्या डोक्यात म्हणजे एक इरफान खान पहिले आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अशी 2 नावं आली होती. पण इरफान खान त्यावेळेला ते आजारी होते, फारच आजारी पडले, त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. आणि पॅरलली नवाजुद्दीन यांचं पण होतं. त्यात एक गंमत सांगतो मी, कधी आत्ता कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये हे बोललो नाही, पण सुदीप चटर्जी त्यावेळेला पद्मावत करत होते. पद्मावत झालं त्याचं. आणि तिथे VFX करणारा पण माझा मित्र होता प्रसाद सुतार, सुदीपचा. मी त्यांना भेटायला गेलो. रणवीर सिंग होता. तर क्या है वगैरे. तर रणवीर सिंगला कळलं की ठाकरे बनवतोय. रणवीर सिंगने मला निरोप पाठवला होता की ये मेरे से कोई रोल नहीं कर सकता है, मैं ही करूँगा, रुको. असा रणवीर सिंगचा बाकायदा मला निरोप आला होता. पण त्यामुळे थोडं असं हालचाल झाली. आता रणवीर सिंग करणार, नवाजुद्दीनचं आपलं चाललं आहे. पण त्यावेळेला ती थोडीशी काही इलेक्शनच्या आधी ती फिल्म येणं, एक अशी प्रोपगंडा फिल्म. पण त्यावेळी ते रिलीजची डेट ठरली होती, कारण त्यांच्या वाढदिवसाला ती आणायची होती 23 जानेवारीला. बरोबर. 23 जानेवारी 19ला ती फिल्मची रिलीज डेट डिक्लेअर केली होती. आणि हे पद्मावतचं शूटिंग परत ते काय तिकडे मारामारी वगैरे झालं म्हणून ते वाढलं 8 महिन्यांनी. त्यामुळे ते होऊ नाही शकलं.
पण रणवीर सिंगला करायची खूप इच्छा होती. हो अगदी म्हणजे त्यांनी म्हणजे निरोप पाठवलेला मला प्रसाद सुतार बरोबर की वा. को बोलो मेरे से हो कोई नाही कर सकता वगैरे वगैरे वगैरे, पण कधी नंतर नाही भेट झाली माझी. पण पण नवाज मला जास्त बेटर वाटतो कॅरेक्टरसाठी ॲज अ म्हणजे तू एक चित्र उभं केलं आणि मी बाळासाहेबांना बघितलं आहे, त्यामुळे मला ना ते थोडंसं ना त्यांचे फीचर्स किंवा त्यांचे बॉडी असं मला नवाज जास्त मला नवाजभाई जास्त ॲप्ट वाटलं. माननीय बाळासाहेबांविषयी एक अशी गोष्ट किंवा एखादा असा किस्सा जो लोकांना माहिती नाही आहे. अरे बापरे, असे बरेच आहेत. हे आता पॉडकास्टवर सांगायचं की नाही माहिती नाही, पण एक चौफेर ज्ञान असणारी ही माणसं असतात ना, देवाने जी काही बनवलेली असतात. एकदा मला माननीय बाळासाहेबांचा फोन आला, म्हणजे त्यांचा म्हणजे रवी म्हात्रे करायचे फोन, साहेबांनी बोलवले होता. तर मी शिवसेना भवनमध्ये माझं कार्यालय होतं, तिथं फटाफट लवकर बोलवलं असं काहीतरी मला निरोप आला. फटाफट गाडी काढली, तिथे गेलो. ते दुसऱ्या मजल्यावर असायचे, मग दुसऱ्या मजल्यावर गेलो तर मला एकदम दम लागला, म्हणजे असं धावत धावत आलो जवळजवळ. तर ते थापा असायचे बाळासाहेबांकडे, त्यांनी विचारलं पाणी, म्हणलं हां पाणी, थंडा गरम, म्हणलं थंडा पाणी द्या. तर बाळासाहेब म्हणले की अभिजित हे बघ, आपण थंड पाणी नाही प्यायचं. साहेब बोलले नाही प्यायचं तर नाही प्यायचं, पण ते म्हणले आपण ना, तू चांगला बोलतोस, म्हणजे मला अजून एक काटा येतो हे अंगावर. खरं वाक्य त्यांचं होतं की आपण वक्ते आहोत, हे वाक्य त्यांचं होतं. आता आपण म्हणले ते ही गोष्ट अनबिलिव्हेबल आहे, कधी मी बोललो नाही कुठल्या ह्याच्यात. आपलं नरडं, हां असं म्हणायचं, ते घसा नाही, आपलं नरडं ना तापलेल्या दिव्यासारखं असतं. तापलेल्या दिव्यावर थंड पाणी टाकलं तर काय होईल, म्हणजे काच तडकेल. म्हणून कायम कोमट पाणी प्यायचं. हे बघ, मी वाईन पितोय, ती पण मी त्या समोरच्या कपाटात ठेवतो, ती पण थंड नसते. क्या बात आहे. वाईन विषयी माहिती का म्हणले, आता माहिती थोडीफार जेवढी होती तेवढी मी म्हटलं नाही काय. आणि मग हसत खेळत वाईनचे प्रकार किती, ती कशी असते, कुठनं बनते, कसली बनते, त्याचं म्हणजे असा मला ती एस्पेशली ती भेट 2 कारणांकरता मी विसरू शकत नाही. आणि आज मी आयुष्यात पहिल्यांदा बोलतो, मी माझ्या मित्रांमध्ये खूप वेळा बोललो ही, पण जाहीररित्या पहिल्यांदा बोलतोय की एक असं पोटात गलबलतं की त्या माणसाची आठवण काढण्यापेक्षा असं प्रेम मला अशा काही लोकांकडनं मिळालं ना, की मला माहिती नाही मी त्या योग्यतेचं आहे की नाही, पण हे काय देवाचे आभार मानतो मी. इव्हन म्हणजे सगळे तिथे किंवा नक्कीच. आता माननीय राजसाहेबांकडनं मिळतं. आय एम ब्लेस्ड. डेफिनेटली. 2007 साली जे घडलं ठाकरे बंधुवांमध्ये, ते तुम्हाला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करायला आवडेल का? आता कशाला 2007चा विचार करते, 2025 मध्ये जे होणार आहे सत्तेत येतील तेव्हा करीन ना फिल्म एक, तेव्हा बनवाल, तेव्हा असं नक्की काही ठरलंय का? नाही ठरलं. पण तो जो 19 वर्षांचा प्रवास आहे 2007 ते 2025, तो एकंदरीत कसा सांगाल? नाही, मी ना एवढ्या जवळ म्हणजे माननीय राजसाहेबांना तर मी बघितलं पण नव्हतं, म्हणजे तोपर्यंत. आणि 14पर्यंत मी शिवसेनेत होतो, त्यावेळेला मी माननीय उद्धव साहेबांबरोबर काम करत होतो. आणि तेव्हा कधी इतकं फॅमिली किंवा ठाकरे फॅमिली यांच्या एवढं जवळ असण्याचं आमचं पोझिशनिंगच नव्हतं. एक नक्की होतं, मी BVS प्रेसिडेंट होतो, अध्यक्ष होतो, त्यामुळे महाराष्ट्राभर काम करायचं. त्यामुळे उद्धव साहेबांशी किंवा आता आदित्य साहेबांशी अगदी कायम भेट असायची. पण आजही मला माहिती नाही, ते त्यांचं मला असं वाटतं ना, काही गोष्टी ना फार पर्सनल आहेत आणि त्या कौटुंबिक आहेत. त्या कौटुंबिक आणि जेव्हा पर्सनल असतात ना, तेव्हा ते काय ते बघायला पण जाऊ नये की ही
म्हणजे ही मोठी माणसं निश्चितपणे आहेत. आणि त्या पलीकडे जाऊन हल्ली या सगळ्या मोबाईल जनरेशन जेनझीमध्ये किंवा या सगळ्या सोशल मीडियाच्या जंजाळात दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे डोकवण्याची स्पर्धा सुरू आहे. नक्कीच. पण मला एकतर आपल्याला तो अधिकार पण नसतो आणि आपण त्याची चौकशी पण करू नये. तुम्हाला एकदा संजय राऊत हे म्हणालेले ना की शिंदेंच्या नाट्यावर एक चित्रपट काढा म्हणून. मला मध्यंतरी उदय सामंत जी आहेत मंत्री महोदय, ते माझे स्नेही आहेत, मित्र, गप्पा मारू शकतो असे. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं. तर ते म्हणले की सगळ्यात चांगला चित्रपट गुवाहाटीवर होईल. असे किस्से मला माहीत आहेत. म्हणलं एकदा बसूया, ऐकतोच. पण आता मंगेश देसाईंनी ते जाहीर केलंय, त्यामुळे माझ्यापेक्षा निश्चित मंगेशला जास्त माहिती असेल. सर, एकंदरीत आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर काय सांगाल? भीतीदायक आहे सगळं. काय आहे की मी दोन्ही क्षेत्रात थोडाफार काम करणारा आहे, त्यामुळे मी फार उद्विग्न होतो आजच्या राजकीय परिस्थितीपुढे. मी केवळ एका पक्षाचा किंवा आम्ही सत्तेत नसलेला एक म्हणून मी काही स्टेटमेंट करतोय असं नाही. माझी ही जनरल स्टेटमेंट म्हणून घ्यावीत. पण असं राजकारण हे अस्वस्थ करणार आहे. मी नेहमी असं बघत आलो लहानपणापासून, जे काही राजकारण बघत आलो, कुठल्याही पक्षाच्या संदर्भातलं मी काही बोलत नाही. पण जे चाललंय ते बरं नाही. ही तोडफोड, पैशाचा महापूर, एकही काम होत कसं नाही. अजून आपण त्याच गोष्टींवरती भांडतो. अजून आपण रस्त्याचे खड्डे याच्याविषयीच बोलतो. अजूनही आता आपल्याला शेतकऱ्याच्या आत्महत्यांच्या बातम्या पण येणं बंद झालं, पण म्हणजे त्या होत नाहीत असं नाही. जातीतलं विभाजन आणि मारामाऱ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जाहीरपणे सांगतो की मी कधीही माझी जात आणि धर्म लिहित नाही, मी मानत नाही. मी जात माझी भारतीय लिहितो, धर्म भारतीय लिहितो. बरं, हे मी राजकारणात आल्यापासून मला उपरती झाली का, तर माझा 10वीचा फॉर्म काढून बघा. माझ्या दोन्ही मुलींच्या शाळेतल्या फॉर्मवर बघा, कास्ट इंडियन, रिलिजन इंडियन लिहितो. माझ्या मुलींना तर माहिती पण नसेल आपण काय जातीचं. आणि या सगळ्या गोष्टीत एका साईडला मी जेव्हा कलाकार म्हणून बघतो, तेव्हा कलावंत, साहित्यिक यांना भीती वाटते. आता एक फार सुंदर कुसुमाग्रजांची कविता आहे. ती वेगळ्या अर्थाने आहे. म्हणजे माणसाचा जन्म झाला किंवा माणसांना ज्ञान मिळालं, पण माणसाला माणूस पण कधी आलं तर कलेमुळे आलं. तर ती कविता अशी आहे: अखेरतः तर्कांच्या भिंती बांधणाऱ्या पंडितांनी नव्हे, तर प्रतिभेची उद्यानं फुलवणाऱ्या कवींनी, कलावंतांनी तुझा शोध लावलेला आहे. त्यामुळे तुझ्या रक्षणाची अंतिम जबाबदारी ही मीरा, तुकाराम, मायकेल एंजेलोची आणि त्यांच्या जमातीतल्या इतरांची. क्या बात आहे. त्या कवितेचा आणि आजच्या कलावंताच्या स्थितीचा मला फार मला ती गॅप जाणवते. आज बोलायला सुद्धा आता भीती वाटते. तुम्ही आता जस्ट म्हणालात की कलाकार खूप घाबरतात. त्यांच्या जागी ते बरोबर आहेत असंही काही वाटूसं लागण्याचं. पण कशाला घाबरतात? तुम्ही आता प्रस्थापितांविरोधात बोलू शकत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोधात्मक काही व्यक्त होऊ शकत नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात जे काय चाललंय, म्हणजे मला अजूनही कळत नाही की आता हे तुझ्या पॉडकास्टमध्ये ठेवतील की नाही मला माहिती नाही. पण एक दिवशी आमचे माननीय पंतप्रधान म्हणतात की 70,000 कोटीचा सिंचनातला घोटाळा आम्ही बाहेर काढला आहे आणि ते आज जाणार. आणि बरोबर 8 दिवसात तोच माणूस उपमुख्यमंत्री होतो युतीमध्ये. एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा
अनेक गोष्टी राजकीय स्वरूपाच्या अनेक गोष्टी बोलता येतील, पण त्या मी पक्ष म्हणून किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलतोय किंवा ह्याच्या पलीकडे आपण विचार करणार आहोत की नाही. एक योग्य असं काहीतरी असेल ना, एक चांगलं असं काहीतरी असेल ना, का मी फक्त एका पक्षाचा झेंडा घेऊन बोलणार आहे, तू एका पक्षाचा झेंडा घेऊन माझ्याशी भांडणार आहे. हे ट्रोल करतात, अमुक करतात, हे ट्रोलिंग मला खूप भीतीदायक आहे हे सगळं. मी फाट्यावर मारतो, मी जगाला फाट्यावर मारणारा माणूस आहे, मला काही फरक पडत नाही, मी कोणाला घाबरत नाही. पण गोष्ट मला ट्रोल करणाऱ्यांची वाटते, अरे बाबा एवढे निगेटिव्ह तुम्ही सतत लिहित बसू नका रे. आणि ही जी राजकारणाची जी पातळी जी आहे आता, ते बघून मला भयंकर अस्वस्थता येते. आणि तुम्ही जर कधी काही बोललात तर मग ट्रोल होता. ट्रोल करणारे पण आता ते काय, मला ना, मी आवाहन करतो तुझ्या पॉडकास्टमध्ये की जे ट्रोल करणारे जी मुलं आहेत किंवा जे नोकरीवर असेल, खूप पैसे मिळत असतील तर तो तुमचा धंदा असेल तर ते करा. पण मी अतिशय प्रामाणिकपणे एक माणूस म्हणून सांगतो की तुम्ही जेव्हा ट्रोल करत बसताना किंवा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला निगेटिव्ह सापडायला लागतं, तुम्ही निगेटिव्ह टाईप करता, तुम्ही निगेटिव्ह बोलता, तुम्ही कोणाला तरी खाली खेचण्याचा किंवा वाईट बोलण्याचा किंवा शिव्या घालण्याचा विकृत आनंद घ्यायला लागता, तेव्हा ती निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यावर येईल. तुम्ही हे सगळं सोडा. लोकांचं वाईट बघण्यापेक्षा स्वतःचं काय चांगलं घडवता येईल याच्याकडे लक्ष द्या. एक आयुष्य फुकट घालून टाकाल. काही नाही जगात, कोण दुसरा काय करतो आणि दुसरा काय वाईट बोलतो आणि वाईट करतो ह्याच्यातनं बाहेर पडा आणि तुमचा वेळ घालवू नका त्याच्यात. ही सगळी निगेटिव्हिटी आहे ना, ती त्यांच्यासाठी पण वाईट आहे. आणि ते त्यांच्यासाठीच वाईट आहे, बाकी काय. आपण कधी बघतो, मी कधी ते खालचं बघत नाही. सुरुवातीला फेसबुक वगैरे होतं तेव्हा एवढं सोशल मीडिया पण नव्हतं, फेसबुक जस्ट आलेलं तेव्हा मला आठवतं एक 4-5 जणांनी ट्रोल केलं. ते तिकडे त्यांच्या घरी जाऊन माझे सगळे काय सहकारी जाऊन जादू की झप्पी देऊन आले त्यांना. आणि त्यांनी तुम्हाला ट्रोल केलं तेव्हा. हां, मग त्या एकाने मला सांगितलं, अरे असं नसतं, हे डिजिटल वेगळं आहे. मी काय त्याच्याकडे बघत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि हा जनरली करत नाहीत मला कोण फार. नाही, चांगलीच गोष्ट आहे ती नक्की त्यांच्यासाठी पण, आणि त्यांच्यासाठीच चांगली आहे. त्यांच्यासाठीच चांगली आहे ती. तुम्ही आता एक सुंदर कविता ऐकवली आणि तुम्ही सुद्धा कवी आहात, तर काय सांगाल, तो प्रवास कुठून सुरू झाला? हा पॉडकास्ट हे बघितल्यानंतर लोक म्हणतील जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन चा हे परफेक्ट उदाहरण आहे. कविता मी खूप पहिल्यापासून करत आलो. खूप अशा नाहीत पण आहेत बऱ्यापैकी. सर, तुमच्या एक 4 ओळी खूप फेमस झाल्या होत्या, त्या कोणत्या? ती बरीच काय व्हायरल झाली होती. मला एकदा अक्षयने ते दाखवलं, काहीतरी 39M म्हणजे एम म्हणजे 39 मिलियन लोकांनी बघितलं. म्हणजे काय बोलतोस काय, खूप खोटं आहे viral म्हणलं. देवा 56 इंचांची छाती देण्यापेक्षा 56 इंचांची पाठ दे. 56 इंचांची छाती देण्यापेक्षा 56 इंचांची पाठ दे. जवळच्याच मित्रांना, जवळच्याच लोकांना खंजीर खुपसायला नीट वाढले. वा, खरंच काय छान आहे. ही तुम्ही लिहिली आहे? अच्छा, अजून एक अशी होऊन जाऊ दे ना. खूप छान, खूप छान. कविता खूप आहेत. कवितांचा कार्यक्रम आपण करू, पण एखादी माझ्यापेक्षा मला अशा प्रेरित करणाऱ्या कविता, जशी मी मगाशी कुसुमाग्रजांच्या ऐकवली, तसं मला फार एक कवितेनी एक प्रेरणा साथ देते मला ती कविता. ती म्हणजे नागा देशपांडेंच्या 4 ओळी आहेत. नागा देशपांडेंची कविता आहे पूर्ण, पण त्यातल्या 4 ओळी मला कायम माझ्या साथीला असतात, माझ्यासोबत असतात, मला प्रेरणा देतात. ते म्हणजे, वेगळीच वाट तुझी वेगळाच ताल, वेगळीच वाट तुझी वेगळाच ताल, तू अफाट वाट तुझी एकटाच चाल. काय सुंदर आहे कविता ही, आणि किती छान तुम्ही म्हणून सुद्धा दाखवता. नक्कीच तुम्हाला यात खूप रस आहे, मला असं वाटतं. मला माझ्या वडिलांचं रुचा प्रकाशन नावाचं एक प्रकाशन, आमच्याकडे खूप कवी, साहित्यिक. तुम्ही आता जसं तुमच्या वडिलांबद्दल म्हटलं, ते सुद्धा गेले 50 वर्ष
आदिवासी समाजाला शिकवत आहेत? त्यांचं माझ्या वडिलांचं नाव रमेश पानसे आणि ते बालशिक्षण तज्ज्ञ आहेत. म्हणजे अत्यंत जबाबदारीने सांगतो की या देशातले समजा पहिले 10 लोक काढले चाइल्ड एज्युकेशनमधले तर माझे वडील असतील त्याच्यात. आणि गेले 50 वर्ष ते ते शिकवत अनुताई वाघ, पद्मश्री अनुताई वाघ आणि त्यांनी ग्राममंगल नावाची संस्था काढली आणि आदिवासी क्षेत्रात गेले ते 45-50 वर्ष काम करत आहेत. चाइल्ड एज्युकेशन आणि ब्रेन डेव्हलपमेंट ह्याच्यातला यातनं जे कन्स्ट्रक्टिव्हिझम त्याला म्हणतात, रचनावादी शिक्षण, याच्यावरती त्यांचा अभ्यास आहे. आणि आता मला असं वाटतं NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही त्यातला बराचसा भाग आलेला आहे. आणि त्यामुळे ते शिक्षणाचं एक काय म्हणू, त्यामुळे शिक्षणाचा संस्कार असा तो आला आणि नंतर रक्तातच आहे. विद्यार्थी सेनेचं काम केलं. त्यामुळे ते आता त्या आदर्श शिक्षण काय आणि प्रस्थापित शिक्षण काय यातली तफावत मला, आणि माझा तो आवडीचा विषय बऱ्याच आहे. दप्तरांचं ओझं सुद्धा तुम्ही कमी केलंय. हो, ते एक आनंददायक गोष्ट माझ्या हातून घडली. आणि पण हल्लीच मला पुन्हा कोणीतरी सांगितलं की परत यावर्षी तशी पुस्तकांचं ओझं, लहान मुलांच्या दप्तराचं ओझं, हा एक कायमस्वरूपी विषय आहे. अतिशय तुला थोडक्यात समजावतो की 5वी 6वी 4थी 5वीतलं मूल असतं ते त्यांच्या वजना इतकं ते दप्तराचं ओझं ते पिल्लू घेऊन चाललेलं असतं. आणि सायन्स काय सांगतं की इतक्या लहान मुलांना तुम्ही जर शारीरिक वजन दिलं, कष्ट दिलेत, तर त्यांच्या मेंदूच्या वाढीवर थोडा परिणाम होतो. म्हणजे ज्या त्या प्रमाणात व्हायला वेदनांमुळे. पाहिजे. आणि म्हणजे आपण म्हणतो ना बालकामगार नको, का म्हणतो? कारण त्या वयात त्या मुलांना शिकण्यासाठी मोकळं मेंदू पाहिजे. ते तुम्ही कष्ट जेव्हा देता, सेम दप्तराचं ओझं आहे. दप्तराचं ओझं जेव्हा ते कसं येतं, 6 पिरियड असतात, 6 पिरियडचे 8 पुस्तकं, त्याच्या 8 वया, 6-7 वया, वॉटर बॅग, डब्बा, अमुक तमुक सगळं, या सगळं जेव्हा ते वजन देतात, ते कसं कमी करायचं. मग शाळेतच पुस्तकं ठेवायची. त्यात अतिशय साधी सरळ सोपी गोष्ट केली की मी जी सब्जेक्ट वाईज पुस्तकं होती ती मी एक्झाम वाईज केली. म्हणजे काय केलं, फर्स्ट युनिट टेस्ट, पहिली चाचणी परीक्षा, याला पोर्शन ठरलेलं आहे ना. खरंय. काय पोर्शन आहे? चल, मराठीतले 3 धडे फाड, तिथनं इंग्रजीतले 2 आहेत फाड, गणित फाड, ते फाड. त्याचं एक पुस्तक बनवलं आणि म्हणलं फर्स्ट युनिट टेस्टचं बुक. त्यामुळे आता काय होतं की पहिल्या युनिट टेस्टपर्यंत तो मुलगा एकच पुस्तक घेऊन जातो. आणि तशीच मी रेकमेंड केलेलं एक मोठी वही द्या त्याला, ते आपण कोण करून ते वेगवेगळे सेक्शन करा. आता एकदम ते वजन कमी झालं, तशी पुस्तकं छापली गेली. आणि मी 15 वर्ष मी विद्यार्थी सेनेपासून करतोय. मी राजसाहेबांना, मी जेव्हा मनसेत आलो तेव्हा राजसाहेबांना हे दाखवलं, ते म्हटलं उत्तम आहे. मग काय झालं म्हटलं, नाही करत आहेत म्हटलं. मला त्याच आठवड्यात मला तेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस CM होते, त्यांना दाखवायला लावलं. मग ते शालेय समितीमध्ये आलं. 3-4 वर्षापासून तशी पुस्तकं यायला लागली आणि पुढच्या असंख्य पिढ्याचं दप्तराचं ओझं कमी झालं, याचा खूप मला आनंद झाला. पण मला परवाच कोणीतरी सांगितलं पुन्हा तशी पुस्तकं बंद झाली. आता मला ते शोधायला पाहिजे परत. बापरे, इतके किस्से ऐकलेत मी आज, इतकं काही शिकले आज मी तुमच्याकडून. आणि खूप सुंदर पॉडकास्ट झाला, खूप छान इंटरव्ह्यू झाला हा. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. व्हॉट मेक्स यू नॅचरली ब्युटिफुल? ट्रूथ. ट्रुथ. खरं बोला, खरं वागा, खरेपणाने वागा. तुम्ही नॅचरली ब्युटिफुल दिसाल. तुम्हाला इतरांचं व्हॅलिडेशन लागतं का? अरे कभी कभी तो लगता है मैं ही भगवान हूं, नाही मुझे पता है मैं भगवान हूं. मीच व्हॅलिडेट करतो ना, इतरांचं कशाला व्हॅलिडेशन लागतं मला. क्या बात. खूप छान. खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि अशीच आपण भेटत राहूया. आणि तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.